काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी यमधर्मवास पाहे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेटती त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी निळा म्हणे सर्व भाग्यचो जविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा सारे चरणा संतांच्या सरे चरणा संतांच्या सरे चरणा संतांच्या कृपदाने कथेचा विठाने कथेचा कृपदाने कथेचा विठाने कथेचा बाबा गुरुनाथ बाबाजी सद्गुरुनाथ बाबाजी सद्गुरुनाथ जोडोनिया करा चरणे ठेवितो माता चरणे ठेवितो माता परिसावे वेदांते आज पंढारी नाना ओ परिसावे वेदांते आज पंढारी नाना चरणे ठेवितो माता परिसावे विनंती माझी पंढरी नाना ओ परिसावे विनंती माझी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विठ्ठल विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते
श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलाशी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे काय त्यांचा महिमा वरून वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावरती देवाईपेक्षा अतूट प्रेम करणारी महान भगवत भक्त संत शिरोमणी निळोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे मालक नमूद करतात मी संतांचा महिमा वर्णन किती करू। किती वर्णन काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार किती वर्णन करू। तो सरल्या जात नाही तो संपल्या जात नाही इतका मोठा महिमा जर कोणाचा असेल तर तो संतांचा आहे। देवाची व्याप्ती सांगणारी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या पवित्र भारत देशामध्ये संत महंत यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी अशी खूप लोक आहेत। पण संतांची व्याप्ती सांगत असताना इथं संपली अशी म्हणण्याची ताकद पंढरपुरातल्या मालकात पण नाही। कारण पंढरीतले मालक किती मोठे आहेत असं म्हणण्यापेक्षा पंढरपुरातल्या मालकाला मोठं करणारं कोण आहे तर ती संत आहेत। अमुची अभावे तुझ देवपण अमुची अभावे तुझ देवपण एका विसरोणी राहिलासी राहिलासी एका विसरोणी राहिलासी अमुची अभावे तुझ देवपण अमुची अभावे तुझ देवपण एका विसरोणी राहिलासी एका विसरोणी देवाला देवपण देण्याची ताकद कोणात असेल तर ती संतात आहे। याच्या पलीकडे सांगू सज्जनांना ही संत जर जन्माला आली नसती तर देव ही व्याख्याच कोणाला माहीत झाली नसती। कोणी ठावी केली कुळीची हे कुळ देवी केली ठावी संतानी केली ठावी संतानी केली ठावी
देवी केली ठावे संताने. विश्वाच्या मालकाचे प्रचार प्रमुख कोण असतील तर ते संत आहेत. त्यांनी तो महामाल दाखवून दिला. इतकी मोठी संत आहेत महाराज. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण हे सर्व सूत्र ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याला मोठं करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना संत म्हणतात. विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने तुम्ही जेवढा आशीर्वाद देईल तेवढा संतपर बोलण्याचा प्रयत्न करेल. किती मोठी व्याप्ती आहे संतांची. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली मला वाटते गेल्या 42 वर्षाची परंपरा भगवान राजेश्वराच्या कृपेने संत महंत यती योगी जपी तपी सिद्धांच्या कृपेने गावकऱ्यांच्या असीम प्रयत्नातून चालत असलेला हा ज्ञानयज्ञ अन्नदानाचा यज्ञ या परम पावन सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावच्या बाळूला कीर्तन करण्याचा योग येतोय ते माझं परम भाग्य आहे. भगवान राजेश्वराचं दर्शन झालं. हा परिसर परम पावन अनंत पाप्यांचं पाप धुणारी तीर्थाची मालकीन तीर्थाची स्वामी ही भीमा माता. हिच्या तीरावर वसलेलं हे सात्विक सदाचारी पुण्यशील पावन शेतीशी नाळ असलेलं हे राजगाव नावाचं गाव. वर्षभर कितीतरी कार्यक्रम या गावात सात्विक सदाचारी पुण्यशील होतात. मला वाटतं इथं दुसरं काय आणत नाहीत वाटते. नाहीत आणत. चांगली गोष्ट आहे. तुमच्या भागात जरा जास्त जोर आहे त्या गोष्टीवर. विठाला विठाला पैशावली माणसं सुजलाम सुफलाम भाग आहे तुमचा. याच्याकरता थोडासा तुमचा भाग तिकडं जास्त कल्लेला आहे. पण हे गाव राजगाव असं सापडत आहे ज्याच्या गावात राजे शब्द आहे तरी पण ते गाव त्या मार्गाकडे जात नाही. म्हणून तुमच्या गावातल्या बुजुर्गांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला ही परम पावन चालत असलेल्या परंपरेत मला असं वाटतंय 5-7 महिन्यापूर्वी आमचे अभिमन्यू आबा गायन क्षेत्रातली ज्वलंत तोफ आहे ते संपर्क करत होते. हजरही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह चालू आहे. अभिमन्यू आबा पांचाळ त्यांना धन्यवाद देतोय. गोडसक तुमचं मार्गदर्शन आहे गावकऱ्यांना तरुणांना. असंच आध्यात्मिक क्षेत्रातलं मार्गदर्शन तरुणांच्या पाठीमागं तुमचं राहावं की जेणेकरून या महाराष्ट्राच्या मातीतला तरुण संप्रदायात येईल. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय आमचे संतोषजी महाराज आहेत. गोड तोडीस तोड दोन्ही बी गायन क्षेत्रातली बुलंद तोप आहे. संतोषजी महाराज आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर बापू प्रमाण क्षेत्रातलं खूप मोठं पाठांतर आहे. बापूंना सुद्धा धन्यवाद. मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न कमी वयामध्ये आमचे हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज पांचाळ घोड ज्यांचं मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय ब्रह्मवादिनी जे स्वर देतात त्यांनाही धन्यवाद. चोपदार असतील विनेकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला आम्ही आल्या आल्या ज्यांच्याकडे आबा बसलो त्यांना सुद्धा अमोल भाऊंना सुद्धा धन्यवाद. गावात जेवढ्या अण्णाबाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सप्ताहामध्ये श्रावण मासातला सप्ताह आहे. या मासाला अधिष्ठान भगवान देवादिदेव शिवशंकरांचं असतं. या मासामध्ये पंढरीतल्या मालकाचा 8व्या अवतारातला जन्मसुद्धा अष्टमीला आहे. इतका परमपावन मास. आणि याच मासात आजच्या तिथीला 18 संतांपैकी एका साधूचा समाधी सोहळा आहे. त्या साधूंचं नाव विठाला महिमा आहे संतांचा. अवर्णनीय महिमा जर कोणाचा असेल तर तो संतांचा आहे.
आपला महिमा वर्णन करत असताना ज्याला विराम येतो तो महिमा माणसांचा, किंवा जो महिमा ऐकत असताना पुढच्याला मळमळ होतंय तो महिमा माणसांचा, किंवा जो महिमा सांगत असताना महिमा सांगणारा मातीत जातो तो महिमा माणसांचा, आणि जो महिमा सांगत असताना पंढरपुरातला मालक त्याला हृदयाशी लावतो तो महिमा संतांचा. भक्त चरित्राते प्रशंसती आवडती निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. आळंदीतल्या मालकांनी सांगावा, संतांचं चरित्र वर्णन करणारी माणसं पंढरपुरातल्या मालकाचं अंतःकरण असतात. मग त्या अर्थी संत किती मोठे असतील कल्पना करा. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार मी किती वर्णन करू. हरी भक्त थोर भूमंडळी असं निळोबाराय म्हणतात. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. कारण संतांची भेट ब्रह्मदेवाला सुद्धा आवडते. कोण ब्रह्मदेव? ब्रह्मदेव एक हाडा मासाचा कुंभार आहे. कुलाड हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचे उभे गाडगे तयार करायचा कारखाना ज्यांच्याकडे, त्यांना विधाता म्हणतात, चतुरानन म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात. किती चतुर आहे ब्रह्मदेव. या भारत देशामध्ये तिरंगा झेंडा कोणाचा? 140 कोटी लोकाचा. याच्यातल्या एकाही माणसाच्या अंगठ्याचे ठसे गिरगावच्या बाळूच्या ठसेल जुळत नाहीत. बदल किती गेला संतोष गुरुजी एवढ्या जाग्यात. 140 कोटी लोकांचा बदल इतक्याच जाग्यात करायचा. सापडेल इंजिनियर, सापडेल सायंटिस्ट, सापडेल एखादा ट्रक भर पुस्तकं पाठ करणारा हरामखोर, सापडेल एखादा नालायक असा स्वतः मोठं म्हणून घेणारा भंगिरी. तो फक्त विधाता आहे ब्रह्मदेव. त्याच्या पलीकडे सांगतोय, कळेल असं सांगेल, जास्त अडचणीत हात घालीत नाही, विचून निघत असते. किती मोठी टाकी तयार करा, पात्र तयार करा, त्याला छिद्र पाडलं की जल यो इति छिद्रेषु पात्राम रिक्ता तिजायते नैवम गिरगावकर लिखितम. 5 लाख लिटर पाणी बसणारं जरी पात्र केलं आणि त्याला छिद्र पाडलं तर रिक्ताम जलास्तियो, म्हणजे ती टाकी रिकामी होती. पण ब्रह्मदेवानं ह्या उभ्या गाडग्याला 9 छिद्र पाडे. 9 छिद्र पाडे ह्या गाडग्याला. आबा याच्यातून मनान पाणी बाहेर येत नाही. सामान्य चातुर्य असं. आणि एवढे चतुर ब्रह्मदेव, त्यांना सुद्धा संत आवडतात. का? एकदा ब्रह्मदेवाचा पाय घसरला होता. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष. वेद नाही ऐसे सांगितले, वेद नाही ऐसे सांगितले, वेद नाही ऐसे सांगितले. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदी नाही ऐसे सांगितले. म्हणून ब्रह्मदेव अपूज्य ठरले होते. ब्रह्मदेव पूज्य पुष्करला ठरले ते द्वापार युगात. काल 26 तारखेला ज्या मालकाचा जन्म झाला आणि मग हे मालक 4 वर्ष 27 दिवस गोकुळात राहिले आणि मग नंतर वृंदावनाच्या ठिकाणी ब्रह्मदेवाने एकदा पाहिलं. 8 वर्ष 27 दिवस. क्षमा असावी, 4 वर्ष बोललो आता, कधी कधी लोड येतोय. 8 वर्ष 27 दिवसाच्या नंतर गायी वळायला गेले. 11 वर्ष 53 दिवस राहिले पंढरीतले मालक यशोदेच्या घरी. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवानं पाहिल्यावर दुःख संपलं आणि मग पुष्करला मंदिर झालं. आणि ब्रह्मदेव स्वतः विचार करतात, ज्या ज्या स्थळी संतांचा अधिष्ठाने, ही संत किती पवित्र म्हणून. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. संत विश्वात पूज्य आहेत. अहो संत सात्विक लोकांसाठी पूज्य असतील नवल नाही, संतांना राक्षस सुद्धा नमस्कार करत होते. याच्या पलीकडे सांगू का? राक्षसांचा विश्वास देवावर पण नव्हता, पण संतांवर होता.
संतांनी सांगितलं की राक्षसतिक प्रवक अगदी प्रमाण मानायचे, म्हणजे एवढा अधिकार संतांचा मोठा. आणि त्या संतांची भेट ब्रह्मदेवाला आवडती. यमधर्म वास पाहे नित्य काळ. वास म्हणजे सानिध्य, सुगंध नाही. वास म्हणजे सानिध्य. यमाला सुद्धा संतांचं सानिध्य आवडतं. का? तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्याला नेऊ नेऊ यम कदरलाय. तुमच्या माझ्यासारख्या मळक्या लोकांना भेटू भेटू यम मळून गेलाय. त्याला कोण्याच गंगेत त्याचा अंग धुता येत नाही. पण संतांच्या जवळ गेला की यम निर्मळ होतो. म्हणून यमाला त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका यमधर्म वास पाहे नित्य काळ. यमाला सुद्धा सानिध्य. आणि महत्वाचं सांगू चंद्रकांत बुवा, ज्या वेळेला साधू भेटला म्हणे धन्य वेळ भेटतीये. यम म्हणतो ती वेळ मी लिहून टाकीन. निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. संतांच्या कृपेत एकदा नाहला की सगळं त्याला कर्तळ होऊन जाते. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठ्ठल काय व्याप्ती सज्जनांनो संतांची. आज ज्या साधूचा समाधी सोहळा आहे ती माझी संत शेना महाराज, अष्टादश संतांपैकी एक. काही नाविन्य संतांच्या बाबतीत. वजन किती आहे लोकांचं सांगू तुम्हाला. अहो 4-2 रुपये ज्याच्याकडे आहेत त्यानं खांद्यावर हात टाकल्यावर बरेच भंगिरी म्हणतेत त्यानं मा खांद्यावर हात टाकला. तुम्हाला माहिती आहे का? ते मला फोन करतेत. 100-200 कोटी याच्या जवळ रुपये आहेत का? त्यानं जर फोन केला ते बायकोला सांगतो तुला माहिती आहे का साहेब मला स्वतः फोन करतेत. मी फोन केल्यावर गडबडीत सुद्धा उचलीतेत. त्याची बायको हुशार असती पण ती चांगल्या चिवलेक असल्यामुळं याच्या जास्त नादी लागत नाही. ती मनातली मनात म्हणती भंगिऱ्या 200 400 500 1000 कोटीवाला तुला फोन करतो ना सुंबळ्या, त्याच्या फायद्यासाठी करतो. तो रिकामा नाही तुला फोन करायला. इतका येडेवानी करू नको. हो आषाढ महिन्यातल्या शिदडासारखा. माणसं यायनं खालच्यानं बोलल्यावर इतके प्रसन्न होते, इतके प्रसन्न इतके प्रसन्न. तुझिया कृपेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय व्याप्ती. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे ही सगळी सत्ता. तुम्ही आणि मी किती दिवस बसवायचे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन ठोकायचे. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा विश्वाचा बाप एका साधूला पाहिल्याबरोबर मान खाली घालीत होता. थोडासा बेस कमी करा, कडक करा आवाज. छान आहे साऊंड सिस्टीम. देवाच्या दर्शनाकरता पंढरीला संत शेना महाराज जायचे. चंद्रभागेचं स्नान आटपलं, नगर प्रदक्षिणा केली. पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं आणि दत्त घाटावरून वरी चढत 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 वरे आले. ब्रह्मांडाच्या मालकाच्या कळसाचं दर्शन घेतलं. मंदिराला प्रदक्षिणा घातली. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360 अशी प्रदक्षिणा केली. मंदिराला आतमध्ये प्रवेश केला. जिथे आता संत चोखवरायांची समाधी आहे, संत शिरोमणी नामदेवरायांची पायरीला समाधी आहे, ते महाद्वार ओलांडलं. आतमध्ये प्रवेश केला. डाव्या हाताला भगवान शंकरांचे सुपुत्र आहेत. उजव्या हाताला महाराष्ट्राच्या मातीतील मराठवाड्यातल्या एका वारकऱ्याची समाधी आहे उजव्या हाताला. समोर गेल्याच्या नंतर दिव्य असा मंडप आहे. मग गरुड पार लागला आणि त्या गरुड पाराला प्रणाम केला. आता पार खांदून टाकला. आता नाही काय काय खांदतील लोक काय मिळच नाही. ते गरुड पार तिथं नमस्कार केला आणि मग गरुडाला नमस्कार करून पुढे आले आणि विश्वाच्या मालकाकडे बघत 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 पुढे चालले. तर पंढरीतल्या मालकांनी या वारकऱ्याला बघितल्याबरोबर मान खाली वाकवली.
मान वाकवली, दर्शन घेतलं. आईसाहेबाच्या मंदिरात पोचले. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. आईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि बाजूला उभे होती काही लोक दर्शन घेत होती. आईसाहेबांनी विचारलं, शेणा, काय आवडीनं लेकरू म्हणून हाक मारला असेल आईसाहेबांनी शेणा महाराजांना. शेणा शेणा महाराजांनी आवाज दिला, जी आईसाहेब, जी जी जी. मालकाचं दर्शन राहिलं की काय? नाही आईसाहेब, घेऊन आलो, दर्शन घेऊन आलो मालकांचं. थांबला तुम्ही शेणा, काय काम आहे? आईसाहेब एक बोलायचे. काय? मला काही लोकांना मी विचारलं, तुम्ही दर्शनाला गेल्यावर भगवंत तुम्हाला कसा दिसतो? तर सगळ्या लोकांनी सांगितलं, आम्ही दर्शनाला गेल्यावर आमच्याकडे पाहतो. डोळे भरून आले. आईसाहेब एक विचारू का? काय शेणा, माझं काय पाप असेल की मी देवाच्या दर्शनाला गेल्यावर देव मान वाकवतात, माझ्याकडे बघत नाहीत? माझं काय चुकलं असेल? मी अपराधी आहे का आईसाहेब? का माझ्याकडे प्रभू डोकं वाकवतात, माझ्याकडे बघत नाहीत डोळे भरून? हे वारी चुकवत नाही आईसाहेब, का बघत नाहीत माझ्याकडे? शेणा, संध्याकाळी 10 वाजता या, त्यावेळेला देवाची शेजारती होत असते. आबा, आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. त्यावेळेला या. गेले शेणा महाराज. आईसाहेबांनी सांगितलं, मालक आपल्या भेटीकरता शेणा आलाय. भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणी मला झोप यायली ग, मला झोपायचं, तू बोलतोपर्यंत. शेणा महाराजाला बसायला टाकलं. कोण टाकलं सांगू तुम्हाला? जगाच्या मालकिनीनं. 200, 400, 500, 1000, 5000, 4000, 10,000 कोटी रुपयाच्या ज्याच्याकडे त्याच्या बायकोन नाही. तुम्हाला किती श्रीमंत किती भिकारी करायचे, जिच्या हातात ते तिला लक्ष्मी म्हणतात, तिनं बसायला टाकलं. बसा शेणा, बसा. बसले महाराज. काय म्हणत होतात दुपारी? काही नाही म्हणे आईसाहेब, आजही मी आलो, तुम्ही मला बोलवलं पण देवान मला टाळलं, भगवंताला झोप यायली. मला का बरं टाळतात? बसा शेणा, विचारते मी. आतमध्ये गेले. भगवंताला झोप नव्हती. आईसाहेबांनी आवाज दिला, स्वामी. उठून बसले. लालबुंद डोळे झालेले होते. शेजेवरच्या उशीवर असा हात टेकल्याबरोबर ती उशी ओली चिंब झालती. आईसाहेबांनी विचारलं, मालक एरवी तुम्ही शेजारती झाल्यावर कधी शोक केला नाही, रुदन केलं नाही, रडले नाही, आज काय? लक्ष्मी, माझं अंतःकरण आलंय आज. ठीक आहे मालक, तुम्हाला शेणा किती आवडतो हे माझ्या लक्षात आलंय मालक, पण शेणाची एक शंका आहे. एकेरी मी बोलत नाही बरं, आईसाहेब बोलतात. शेणा महाराजाला एकेरी बोलायची काय बाळायची टप्पर आहे? माझी लायकी आहे का त्यांना एकेरी बोलायची? आईसाहेब बोलतात. आईसाहेबांनी विचारलं, मालक त्या शेणाची शंका आहे हो तुमच्याकडे? काय शंका आहे? तुम्ही सगळ्यांकडं दर्शनाला आल्यावर मोठ्या प्रसन्नपणाने पाहता आणि शेणा तुमच्या दर्शनाकडे आल्याच्या नंतर तुम्ही मान खाली घालता. शक्यतो बायको पुढे दुःख व्यक्त करणारी माणसं जगात खूप असतील, पण पत्नीचं हृदय धरून रडणारी माणसं कोणी नसतील. लक्ष्मीचं हृदय वळलं आणि रडू लागले. रमा,
हे रुक्मिणी, माझ्या सेना दर्शनाला आल्यावर त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमतच नाही ग. एवढं कर्ज त्याचं माझ्या डोक्यावर आहे, त्याचं भक्तीचं. त्या कर्जानं माझी मान वाकली. ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा धनी संधी केला ऋणी, तो 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 संधी केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी, तो संधी केला ऋणी, तो संधी केला ऋणी धनी, तो संधी केला ऋणी. तो संधी केला ऋणी, तो संधी केला ऋणी, तो संधी केला ऋणी, केला ऋणी. त्याच्या भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर बसलंय. तुक म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा. म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा. म्हणून आईसाहेब बाहेर आल्यानं सांगितलं, शेना दुःख व्यक्त करू नकोस रे बाळा. बाळा तुझ्याकडे बघत नाहीत, तुला भेटत नाहीत, याचा अर्थ तू आवडत नाहीस असं नाही रे सेना. फक्त तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमत नाही. आपण जर कोणाची पैसे उसने आणली आणि त्याची टाईमला जर नाही दिले आणि तो समोरून आला तर माणूस आबा रस्ता सोडून बाजूला जाते. आपल्याला मागेल का तो पैसे? आणि आपल्याकडे देण्यासाठी त्याच्या नाही. कर्जदार व्यक्ती जर देणारा समोरून आला आपल्याला पैसे देणारा, तर कर्जदार त्याच्या पुढून जात नाही. शेना ती अवस्था माझ्या मालकाची झालेली रे. ती माझ्या आज माझ्या सेना महाराजांचा समाधी सोहळा आहे आजच्या द्वादशीच्या दिवशी. द्वादशी श्रावणवद्य द्वादशी, श्रावणवद्य द्वादशी, श्रावणे वद्य द्वादशी. सेना समाप्त ते दिवशी, सेना समाप्त ते दिवशी, सेना समाप्त ते दिवशी, सेना समाप्त ते दिवशी. श्रावणवद्य द्वादशी रे, श्रावणवद्य द्वादशी, सेना समाप्त ते दिवशी. देवशैनी एकादशी आषाढीची वारी झाल्याच्या नंतर सावताबाबांचा समाधी सोहळा, संत शिरोमणी नामदेवरायांचा समाधी सोहळा आणि आज द्वादशीच्या दिवशी माझ्या सेना महाराजांचा समाधी सोहळा. राजे हो, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले सेना महाराज भक्तीच्या कर्जानं जगाच्या बापाला मान वाकवायला लावित होते. हा संतांचा महिमा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, कायकाचा महिमा वर्णुवान मारे, 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 कायकाचा महिमा वर्णुवान
रामेश्वर शास्त्री नावाची प्रचंड विद्वान एक व्यक्ती होऊन गेली, प्रचंड, ज्यांना शास्त्री म्हणावं. म्हणजे 450 वर्षापूर्वींचे शास्त्री रामेश्वर शास्त्री. माझ्या जन्माच्या अगोदर महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर, काशी विद्यापीठातले पहिले 3 शास्त्री माझ्या जन्माच्या काळात किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे. पण हे 450 वर्षापूर्वीचे शास्त्री प्रचंड विद्वान. रामेश्वर शास्त्री एखाद्या वेळेस गंगेच्या पात्रात संध्या करण्याकरता गेले आणि गंगेचं पाणी एखाद्या वेळेस वाढलं, खळखळ करत असेल उताराला, तर त्या उताराच्या आवाजानं त्यांना त्रास व्हायचा. तितक्या वेळाच स्थापो जलद्भयो स्थिता मंत्रोच्चारस्तते वचम स्थिरयाम गंगोदकम. पाणी शांत व्हायचं महाराज. काय मंत्रोच्चार असेल, शक्ती काय असेल, प्रचंड विद्वान. पण काय होतं माहितीये का, वारकरी संप्रदायाचा दंडके मृदंग क्षेत्रात टोकाचा विद्वान व्हावा, गायन क्षेत्रातला टोकाचा विद्वान व्हावा, कीर्तन क्षेत्रामध्ये लोकांना आनंद देणारा टोकाचा विद्वान व्हावा, पण त्याला अहंकाराचं गंडल नसावा. त्याला अहंकाराचं गंडल असलं की ते कोण्या दिवशी फुटन, आणि गंडल फुटलं की ज्याची त्याला बी मळमळ होतं, पाहिल्या शेजाऱ्याला बी मळमळ होतं. तुका म्हणे नरकी गाली अभिमान जरी होया जान जरी होया जान ए तुका म्हणे नरकी गाली अभिमान जरी होया जान हो जरी होया जान. देहूतल्या मालकांनी सांगावं, तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय गर्व अभिमान. हे ताठा असला की ते कवा मोडल काय सांगता येत नाही. रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान आहे, पण थोडासा गर्व आलता त्यांना. मी नाही सांगत, इतिहास सांगते. अहो बुटकं भर पाणी ज्याच्याकडे ते म्हणतात मी कोणाला आंघोळ घालू, तू थुत्तर धुतलं नाही, तोंड धुतलं नाही तू आणि तू काय दुसऱ्याला बुटकं भर पाण्यानं आंघोळ घालतो. अशा भंगिऱ्याचा उता आलाय. तर रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान होते, प्रचंड. मग यांना थोडासा आला असेल काय नवले, पण त्यांच्या त्या विद्वत्तेच्या अभिमानानं मुळे एक त्यांनी चूक केली. एका विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या उपासकाच्या तीर्थात उडी हाणली. एक विशिष्ट प्रकारचा धर्म, त्या धर्माचा तो उपासक आहे, मुस्लिम धर्माचा उपासक. त्या उपासकाचं नाव आहे अनगडशाह नावाचा फकीर. फकीर आहे तो फकीर. त्याला हिरव्या रंगाची डोक्याला कपडा बांधलेला आहे, हिरव्या रंगाचा सदरा आहे, आबा हिरव्याच रंगाची लुंगी आहे, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढी आहे, भिक्षेसाठी ताडाच्या झाडाचं कटोरं आहे आणि एक चिमटा आहे. फकीर यती योगी जपी तपी सिद्ध चिमटा वापरीत असतात. ते लोखंडी चिमटा संन्याशाकडं नाथपंथ्यांकडं सापडतो, तुम्हाला कधी कधी बघायला भेटतो. असा चिमटा होता. असा एक तो इस्लाम धर्माचा उपासक अनगडशा फकीर. आणि त्याचं ते स्नान करण्याचं तीर्थ होतं, बारव होती, एक विहीर होती. तिला उतरण्यासाठी मध्ये पायऱ्या होत्या त्या विहिरीला, चंद्रकांत बुवा. आणि तिला रहाट सुद्धा होता. रहाट म्हणजे आता आपण पाणी काढण्यासाठी लोहड, बकीट, पवरा एकच याचा वापर करतो. आता विहिरीला आपण एक लोखंडी लावतो, आडवा गज, त्याला चाक लावतो, चाकावरनं पाणी काढतो. पूर्वीच्या काळात त्याला रहाट म्हणायची. रहाटाला मडके बांधलेले असायचे, मडके. तो रहाट असा फिरिला की भरलेली गाडगी वर हे यायची आणि रिकामी झालेली गाडगी पुन्हा भरायला जायची. तसंच पाणी काढायचं साधन मोठ सुद्धा होती. जिंच्या पॅन्टीवाल्यांना नाही पाहिली ती, फक्त जुन्या लोकांना मोठा माहीत असतील. आता तर तुम्हाला मोठीचा संबंधच नाही. तुम्ही खालीन तुमच्या डोक्यावर पाणी आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला, कारण रस्त्याने येता येता इतकं पाणी की जमिनीचा वास यायला, इतकं पाणी. तुम्हाला मोठीचं काय, तुम्हाला हे मोठी सांगणं म्हणजे लोक म्हणतील गिरगावच्या बाळ्याच्या गोळ्या संपल्यात आणि हे दळायची काय गरज होती. तुम्ही एवढी मोठी माणसं आहेत. हे आमच्या तिकडे डोंगराळ भागात असते. तुमचा मोठा वाडा पोकळवा सणवारा जाई बसा बसा. आमचं काय पिकल बडी तर कडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पडी. आमचा असा साधा कारभार. चला असू द्या तुम्ही मोठे, तुमच्या पोरायला आमच्याकडच्या पोरी देऊ. किल्ले आमच्यात पोरीच्या हातात येते ना, काय ताण आहे. एरी बेजारीत लोक चांगले चांगले बायडाटे टाकू टाकू. कोणी भूत पाहिनं त्या बायडाटायला. विठाला विठाला. आणि त्या अनगडशा फकीराच्या त्याचं आपल्याकडे तीर्थ म्हणतात म्हणून आपणही तीर्थ म्हणायचं. त्याच्यात उडी टाकली. उन्हाळ्याचे दिवस चंद्रकांत बुवा, संतोष भाऊ उन्हाळ्याचे दिवस होते. उडी टाकली आणि रामेश्वर शास्त्रीला पोहणं येत होतं, पोहता येत होतं. आपण बुडून मरू किंवा बुडून मरू नये याच्याकरता पोहणं शिकावं असं म्हणत नाही. शरीराच्या व्यायामासाठी पोहणं असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या इंद्रियाचा व्यायाम होतो, त्याचं नाव पोहणं आहे. हो, चालणं हा व्यायाम आहे. रोड जाम करणं, इकून नाक दाबणं, इकून हवा काढणं, इकून थोतर फिरणं, हे पाय मानात टाकणं, इकडचा पाय गळ्यात टाकणं, हे अंगठा कानाला लावणं, इकडचा पाठीला लावणं, अंगावरून ऊसाचं ट्रॅक्टर जाणं, हे नाटकं कशाला करायचे प्रदर्शन. शेतकरी माणसं आहेत आपण. मस्त दुपारी एक पोहायचं, मस्त एक चक्कर आणायची. सगळे व्यायाम केल्याची ताकद त्याच्यात. यालं पाहिजे पोहणं, येत जावा. रामेश्वर शास्त्रींना पोहता येत होतं. अत्यंत प्रचंड विद्वान व्यक्ती, खूप विद्वत्ता, खूप विद्वत्ता. रामेश्वर शास्त्रीची संस्कृत म्हणजे फार अस्खलित विद्वत्ता होती. आपल्याकडं संस्कृत किती. मला रविवारी मी एक जणाची तर टी व्ही असं बसलो, लवकर गेलो आणि बातम्या चालू होत्या, संस्कृत बातम्या. तर त्याच्यावर मस्त एक जण संस्कृत बोलत होता. ढगाळ वातावरणच यदि पर्जन्य यत कालाति भवेतहाम ठोकर ठोकर गारगुंडाम पडंच. अरे वा म्हणलं, काय संस्कृत याची. वा वा वा. काष्टम कोरित भुंगा भुस्कटम पडत भुई, असा श्रेष्ठ कवी तर लंगड्या सुकुबाईचा जावाई. काय ती संस्कृत. ते दुग्धम पिपासू मार्जारम येत मार्जारम पिपासू तो मग बोक्या. तो काय बोक्या आहेस का सोमळ्या. काय काही असली संस्कृत नाही. वेदायती अनभूषित कलत्रय भय सांख्यायती मुच्यन्ते कलयनि मिपवति सकलति जाया वेदं भूषितति जायन्ते प्रसन्न परिभय सकलति छंद दंडयनि मुंडधरा पाशुपतं यति आरुढ भयो शंख भयो यनि जायन्ते दंड मुंड भय सकल सुदाना दंड मुंड भय सकल सुदाना छंद पराभय छंद पराभय विन्मकयो छंद पराभय. घोड अशी सुप्त म्हणणारी रामेश्वर शास्त्री. पाशुपतम भय सकल स्थितो दंभ भयायनि जायन्ते त्रिशूल भयो यति आयुध सयानाम तांडव भययन छंद सुदे. घोड संस्कृत. त्या रामेश्वर शास्त्रीनं धाड दिशी उडी टाकली. आतमध्ये बसलेला अनगडशा फकीर 2-4 सोबत होते. तसा विरक्त फकीर होता तो. देखो भला, देखो देखो. आवाज कशाचा आलाय. आता मला हिंदी येत नाही ना. माई हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. देखो भला. पाहिलं तर सांगितलं, सरकार मालिक बोले रामेश्वर शास्त्री हिंदू के महाराज है. बोले बढ़िया, संस्कृत पंडित है. आकारात हिंदी येती. तैर रहे, बोले तैर रहे म्हणजे पोहायले. ठीक आहे. पण ते फकीर काही इकडे आलं नाही, कारण ते फकीरले महिमेतलं फकीर होतं. ते फकीर काय असं इकडे तिकडे कोणाची ते पिठण गीठ मागणारं फकीर नव्हतं ना. ते अधिकारी फकीर होतं. ते काय असं त्या इस्त्या हे टाकून हे ते असं फकीर होतं का. ते फकीरच. कळलं तुम्हाला फकीर किती मोठा होता.
रामेश्वर शास्त्री दुपारचं कडकडतं ऊन आहे, ते तीर्थ अत्यंत निर्मळ आहे, पाणी गोड आहे चंद्रकांत बुवा, आणि पोहू लागले रामेश्वर शास्त्री. आतून आवाज दिला, रामेश्वर तैरते रहना, हे रामेश्वर तैरते रहना. संतोष बुवा आतून आवाज दिला, पोहत राह रामेश्वर पोहत राह. रामेश्वर शास्त्रीनं आवाज ऐकला, त्याच्या लक्षात आलं आपल्याला भेलगडे बापू भेलय पोहा म्हणायले, पण पोहन किती वेळ माणूस, काय त्यांचा महिमा सांगतोय, किती वेळ पोहन आबा. कंटाळा आल्यावर रामेश्वर शास्त्री, त्या विहिरीला पायऱ्या होत्या, बारवाला पायऱ्या होत्या ना पहिले, त्या विहिरीला पायऱ्या होत्या. पाणी पोहणं बंद करून पायऱ्यावर आले आणि अंगावरचं पाणी निथळलं की रामेश्वर शास्त्रीच्या अंगावर इस्तू टाकल्या इतकंच धावू लागला. ठाण 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 धंदिशी उडी पाण्यात उडी टाकली की थंडन, बाहेर आला की इस्तूच. वाक्य कळालं, रामेश्वर तैरते रहना, म्हणजे बाहेर येऊच नको, येऊच नको. मग आता इतकालं जे आहे ना पाठ केलं का त्याच्या संग आसनं टाकायला माणसं. हे आमचे गुरु आहेत, वा वा. त्याला एखाद्या नदीत टाकावून तुला एखाद्या तळ्यात टाकाव सुंबळ्या. गुरु करती गुरु गुरु भवती शिष्याचा भारू, भवती शिष्याचा भारू, भवती शिष्याचा भारू. गुरु करती गुरु भवती शिष्याचा भारू, प्रमाणाची बुलंद तोफ आहे. मग आता रामेश्वर शास्त्रीला किती शिष्य असतील संतोष बुवा, ते काय सामान्य व्यक्ती होती का. चोंभाळेले काय काय माणसं आहे, संग माणसं हे आमचे लय मोठे हो हो. आणि तू काऊन गांजावडी तू मग नालायक काय काय याय ना सगळा परमार्थाचा बट्ट्याबोळ करून टाकला. यम यायला किती हानीन देव जाणी बाप्पा, इंचभर जागा ठाचा नाही भंगीर यायला लाल करायची. आले होता गुरुदेव 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 गुरुदेव. आतून म्हणले आता गुरुदेव मरत रे, वाचत नाही गुरुदेव, वर येतच नाही. वर येत नाही म्हणल्यावर काय काय ना मधात नाही गेले, पण वरून सोला सोडू लागले. आतून गुरुजींना आवाज द्याला, मूर्खांनो मला काय वरे येता येत नाही का. पण वरे आल्यावर शरीर जळायलंय. झालं काय, ते फकीर म्हणले पोहत राय, फकीर म्हणले पोहत राय. तिकून त्या फकीराच्या सानिध्यात आश्रम झाडणारा आला आणि ते म्हणला, मैंने बोला था आपको. छुपीच गोती मारी बोले तुमने, काय के वास्ते उडी टाकली. यालीन हिंदीतच काय अशीच पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, वरण जास्त मिरचू जास्त गाळ शिजलं ना खा वाटत नाही, जरा आरडकच पाहिजे. तशी हिंदी बी जरा आरडकचीच पाहिजे, जरा बरी लागती गाबुळी. विठाला विठाला. आमचा मित्र हैदराबादला शिकायला, त्यावेळेला मी 7वी शिकलो आणि ते जरासं पुढं शिकलं. त्याला नोकरी लागली, 72,000 पगार. पण ते गावाकडे आलं की मला काही हिंदीत बोलायचं, काही इंग्रजीत, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट असं बोलायचं. ते एकदा शिवला गेलो तर, महाराज तेरे को उसका रस होना. नाही उसका रस, म्हणलं उसका म्हणजे किसका. अरे इथं हे उसका रस, म्हणलं त्याला गन्ना म्हणते सुंबळ्या, उसका नाही. उसका रस पेत असते तो रे. त्याला वाटलं मी लय शिकलो म्हणजे लय शहाणा झाला का रे. तू यासारखे 100-200 मी अवताल चुपितो, येडेवानी करू नकोस. तुला 72,000 पगार आहे आणि तू 71ची पे, तू 1,000 काढता येत नाही म्हणतो तू खात्यावरून. तू इतकं अशीच लय उतू आले हो. इतका येडगळ मित्र नाही मा, तुम्हाला राग येईन म्हणून मायाव घेतलंय. पण हे तुमच्या मित्राचं सांगायलो, हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला. मैंने बोला था बोले आपको, अब क्या करना पड़ेगा बोले, हमारे गुरुजी का स्तवन करो बोले. आता रामेश्वर शास्त्री तो हिंदुत्ववादी माणूस,
वैदिक संस्कृतीतला, सनातन संस्कृतीतले, भागवत संप्रदायाचे, वारकरी संप्रदायातले अधिकारी ते कसे म्हणतील काही. पण नाईलाज झाला महाराज, काय करावं, 10 झाला शिराचा, 10 झाला 10. रामेश्वर शास्त्रीच्या सानिध्यात एक त्यांचा सेवक होता. तो असा सेवक होता, रामेश्वर शास्त्रींकडे प्रचंड विद्वत्ता घेतली आणि चिंतन ऐकण्यासाठी तुकोबरायची जात होता. प्रचंड विद्वान. याचं नाव काय असेल उद्या शोधा ना, शोधा. भंगिऱ्याची नावं लय तुमच्या देवडोक्यात येतं. असे चांगल्यांची नावं ध्यानात ठेवा, ठेवा ठेवा चांगल्यांची नाव, देव चांगलं करेल तुमचं. आणि तो फकीराकडे गेलेला आहे, हुशार माणूस. तेव्हा सात्विक आणि टोकाला गेल्या मोठ्यांच्या सोबत राहणारी माणसं नम्र असतात. हे काल परवा उकांड्याच्या उकांड्यावर वाढलेली जी झाडं असतात का, उकांड्याचं झाड नसते, खतावर वाढलेली झाडं असतात का, ते खताच्या पावरनं इतके वाढते आणि पाऊस हुकला की मग अंगात टाकतात. मोठी मोठीच असतात. प्रणाम प्रणाम बोले. हमारे गुरुजी अंदर तैर रहे बोले, बाहर आने के बाद सब दहा हो जा रहा है बोले. जी मैं नहीं बोला बोले तैरते रहना. उपाय हमें मत पूछो बोले. मैंने एक ही बार बोला रामेश्वर तैरते रहना, रामेश्वर पहुंच रहा है. अब मेरे को मत बोलो बोले. रामेश्वर शास्त्रींच्या ह्या परमशिष्याने आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या श्रोत्यांनी, त्यांचा श्रोता होता तो श्रोता, कृपा झाली ती तुकोबारायांची त्याच्यावर. त्याने विचारलं, फकीर जी, अनगढ़ शाह जी, मैं अंदर जाके हमारे गुरुजी को निकालू बोले. निकालू बोले. विचारले होते काय वात्रट नव्हतं म्हातारं, सारे गावाला पाणी भरू देत होतं ते, पण मधात आंघोळ करू देत नव्हतं. शिस्तीतलं होतं ते म्हातारं. पायऱ्या चढून उतरून खाली आले आणि सांगितलं, गुरुजी एक पर्याय आहे, आपल्याला तुकोबारायाकडे जावं लागतंय. अनगडशा फकीराकडे पर्याय नाही, म्हातारा ऐकत नाही, आपल्याला तुकोबारायाकडे जावं लागतं. मग जावं कसं? एक व्यक्ती पखाल घेऊन चालला होता. पखालही जीनच्या पॅन्टीवाल्यांना कळणार नाही, जुन्या म्हाताऱ्यांना पखाल कळत असती. पाणी भरायचं साधन पखाल. पखालीला 4 तोंड असतात, पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. कालिदासाच्या संस्कृतमध्ये आले. चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न शंकराः अकाले वर्षतं मेघम तशहम कुलबालिकाः. कालिदासाच्या नगरीत गेलेल्या मुलीने सांगितलं, 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही, वरी बसलाय पण शंकर नाही, आकाशात ढग नाही तरी पाणी पडतंय, मी त्याची मुलगी आहे. कोळ्याची मुलगी होती, कोळी दादाची कन्या होती. पाणी भरणारा महात्मा होता तो. आवाज दिला जी. त्यांना माहित होतं रामेश्वर शास्त्रींचे शिष्य आहेत. प्रणाम. पखाल पाहिजे आम्हाला. त्याच्या लक्षात आलं, रामेश्वर शास्त्रीने कधी पखालीतलं पाणी पिलं नाही, कारण पखालीला चमडा असतो. आज पखाल कशा करता? आता छोट्या माणसाचं काय चालतंय जी. त्या हावली केला हाल्या. त्याच्या लक्षात होतं, हे हाल्या ह्या दादालाच चलवतोय. आपण हाल्याला धरलं त्याला शिंग होते मोठाले. नाही म्हणले तुम्हीच वडी तिथपर्यंत घ्या. त्या पायऱ्याच्या तोंडापर्यंत हाल्या आणला. रामेश्वर शास्त्रीला मध्ये वरी बोलवलं, कपडे अंगाला गुंडाळले, वल्लं होतं. पखाली एका बाजूनं चिरली आणि रामेश्वर शास्त्री पखालीत बसले. पाण्याच्या बाहेर आले की शरीर जळू लागलं, तेजाब अंगावर टाकल्याने होऊ लागलं. आणि चंद्रकांत बुवा अशीच पखाल तुकोबारायाच्या दारात. रामेश्वर शास्त्रीकडे प्रचंड विद्वत्ता घेऊन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनात नम्र स्वरूपानं, पावन स्वरूपानं, सात्विक स्वरूपानं, सदाचरी स्वरूपानं, कर्तव्यदक्ष स्वरूपानं श्रोत्याच्या यादीत तुकोबारायाच्या बसलेली व्यक्ती ही रामेश्वर शास्त्रीची पट्टशिष्य. आवाज दिला, आईसाहेब. आईसाहेब म्हटल्याबरोबर तुकोबारायाच्या धर्मपत्नी बाहेर आल्या. पुण्याच्या आबाजी गुळव्यांच्या कन्या जिजाबाई. त्यांच्या
त्यांच्या लक्षात होतं ती जिरे पगडी वगैरे असं ते थाट वैभव रेशमी कपडे गिपडे ते काय त्या काळात सामान्य माणसाला नव्हते ना ते. दोन्ही हात छाती ठेकले. जी महाराज घरी आहेत? होय. वामकुक्षी घेतात. नुकतंच तुकोबारायने त्यावेळेला एक पानगं मिठाच्या खड्यासोबत खाल्लं होतं. भाजी नाही, चटणी नाही, ताक नाही, दूध नाही, तूप नाही, लोणी नाही. पानगं होतं. पानगं म्हणजे लहानशी एक भाकरी आणि मिठाच्या खड्यासोबत खाल्ली. वामकुक्षी घेत होते. भेटायचे महाराजांना. दुपारच्या वेळेला पखाल घेऊन दारात व्यक्ती आला. जिजाबाईने विचार केला, पुण्याला माझ्या बाबांकडे 20-20 पखाली वाड्यात रिचवायच्या आणि मी माझ्या मालकाकडे आले त्यावेळेसपासून एक पखाल सुद्धा आमच्या रानात रिचवत नाही. पैशाचा दुष्काळ. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. आणि पखाल आपल्याकडे कशी आली असेल? आतमध्ये गेल्यानं आवाज दिला, मालक आपल्याला रामेश्वर शास्त्रींचे शिष्य आलेत आपल्याकडे. महाराज फेटा उशाला घेतलेला होता तुकोबारायनी. रामेश्वर शास्त्री नाव ऐकल्याबरोबर उशाचा पटका बगलात. फेटा बांधून कशाला जातील त्यांच्याकडे? उशाचा फेटा बगलात. वाकत वाकत, शास्त्री तुम्ही आमच्याकडे? काय मला निरोप दिला असता तर मी तुमच्याकडे आलो असतो. काय काम आहे शास्त्री? तुमची सेवा काय करू? शास्त्रीजी तुमची सेवा काय करू? पखालीतनं वरी डोकं काढलं. खळाखळा अश्रू येत होते. तुकोबाराय हानगडशा फकीराच्या नॅचमध्ये उडी टाकली. नॅच म्हणते त्याला. उडी टाकली आणि त्याने आतून शाप द्याला, पोहत राय. बाहेर निघलं की 10 शरीराचा होतोय. आतमध्ये गेले. एक कागद आणला. तिथंच पखालीपाशी गुडघावरी केला आणि मांडीवर कागद ठेवला आणि त्याच्यावर एक अभंग लिहिला. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया. व्याघ्रहीन खाती सर्पतया. व्याघ्रहीन खाती सर्पतया. विषते अमृत आघात ते भीत अकर्तव्य नीत होय त्याशी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा आवडे जीवाशी जीवाची हे परी सकळा अंतरी एक भाव. डोकं वरी जितकं काढलं तितकं विस्तवासारखं लाल तापलं डोकं. सांगा तुकोबाराय सांगा. तुकोबारायनी लिहिलेला अभंग रामेश्वर शास्त्रीकडे धरला आणि सांगितला, शास्त्री एवढा अभंग गुणगुणा. रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान होते. बा प्रचंड. काही वेळात अभंग वाचून टाकला. पखाल फोडून पठ्ठ्या बाहेर आला आणि तुकोबारायच्या चरणावर लोटांगण घातलं. मने रामेश्वर तयाच्या समागमे. मने रामेश्वर तयाच्या समागमे. झाले आराम देह माझे. देह माझे झाले आराम देह. मने रामेश्वर तयाच्या समागमे. मने रामेश्वर तयाच्या समागमे. झाले रामेश्वर तयाच्या समागमे. झाले आराम देह माझे. हे शरीर जर आराम झाला असेल तर तुकोबारायच्या संगतीत लोटांगण घातलं. बॉम्ब कोणता पडला माहिती आहे अभिमान बुवा? मथार तन करू लागलं. रामेश्वर शास्त्री मुद्दाम आश्रमापुढून दोनदा गेले आणि दोनदा इकडे गेले. अरे मैंने ते बोलत था बोले तैरते रहे ना. ये तो खुलेआम घूम रहा है बोले. क्यों नहीं जल रहा बोले. क्यों नहीं जल रहा. हाँ
पण ते बी म्हातारले रगील. त्यानं रामेश्वर शास्त्रीला विचारलंच नाही औषध कोणतं घेतलं. रगील होते काय काय माणसं, मस्तीतले माणसं होते. माय माव होतं ना त्यांच्याकडं, होतं त्यांच्याकडं. रामेश्वर शास्त्रीनं स्वतःच्या एक सानिध्यातल्या व्यक्तीला सांगितलं, कुठं गेले? तुकाराम महाराजांच्या घरी. तिथून पुढं रामेश्वर तिथून पुढे अनगडशा फकीर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनातली घोंगडी जमा करायला ते काम अनगडशा फकीरांनी घेतलं. मुस्लिम समाजाचा त्या काळातला 450 वर्षापूर्वीचा धर्मगुरू तुकोबारायची घोंगडी जमा करायला येत होता. घोंगडी घोंगडी घोंगडी. आता तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतला जर फोटो पाहिला ना, तर मंबाजीबा गोसावी एका बाजूला बसलेले आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बाजूला आहेत आणि हिरव्या रंगाचे कपडे घातलेला अनगडशा फकीर बाजूला बसलेला आहे. दृष्टांत संपला. महाराज फकीर हा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा, पण कोणता फकीर? तोच. या फकीराचा शाप समन करण्याची ताकद फक्त तुकोबारायत होती. आणि म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, महिमा हा संतांचा महिमा आहे. बापू वेळ संपल्यावर सांगा बरं मला. एक नालायक व्यक्ती एका महाराजाकडे गेला. भंगिरी होतं, पांचट बिनाकली होतं. ज्याला मोठा व्हायचा असेल का त्यानं संगती चांगल्या लोकांची करायची. मी फार लहान होतो अभिमान आबा, त्यावेळेला मी एक कीर्तन, तसे 4 कीर्तनं अण्णांची ऐकली. आमच्या गावातली 2-3 सात्विक म्हातारी होती, मला ती घेऊन जायची. मी अण्णांचं एक वाक्य ऐकलं, तर संसार करत असताना आपल्यापेक्षा लहान लोकांकडे बघून करायचा आणि परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे बघून करायचा. आपल्याकडे जर 4 चाकाची गाडी असेल ना, 4 चाकाची गाडी, तर गाडी विकू नका, राहू द्या. पण सायकलवाल्याकडे बघून गाडी चालवायची. म्हणजे एक लक्षात येईल, देवा माझ्यावर तुझी किती कृपा आहे रे, मला तू 4 चाकाची गाडी दिलीस, हे सायकल पॅन्डल हाणून पळवायले. 4 चाकाच्या गाडीवाला जर हेलिकॉप्टरकडे बघून जगत असेल ना, तर पटकन पप्याची माय घेऊन नाशिकला गटू उचलायला जातो. नाही, म्हणून संसार करत असताना लहानाकडे बघून जगायचं आणि परमार्थ करत असताना
या संप्रदायातल्या आधारीव लोकांच्या विचारावर पावलं टेकून चालायचं, दगडावर आपटिल्यान मरण नाही. संगत करना पड़ोगी, बढ़त बढ़त गिर जाए, आजा बैठी नजर पर, मन चाहे फल खाए कबीरा, मन चाहे फल खाए. मोठ्यांच्या सानिध्यात राहायचं. आपण काय करतो माहितीये का, एखाद्याच्या घरी जायचं आणि त्याच्या इथं सोपा कस काय असा, अरे त्यानं काम केलंय, कष्ट केले, त्याच्या बापान प्रॉपर्टी कमिलती, हा तो बाप बुट हरपून येतून कशाला अशा गोष्टीचा विचार करू, आणि तू 10:30 दात घाशीतून तुला कसं ते भेटन. परंपरा सांगितल्या, नियम सांगितले. नालायक व्यक्ती एका मोठ्या महाराजांकडे गेला. मला असं वाटतं त्याचं प्रारब्ध गोड असेल. बहुआवगड आहे संत भेटी, संतांची भेट आली हे दुर्लभ जी दातारा. काही दुर्लभ गोष्टी, दुर्मिळ गोष्टी येतात, दुर्लभ येतात. त्याच्यापैकी संतांची भेट दुर्मिळ. नरशरीर दुर्लभ आहे, संतांची भेट दुर्लभ आहे. दुपता हत्ती दुर्लभ आहे. हिरा आहे पण कमळावर दुर्लभ आहे. साधू आहे पण निर्मळ दुर्लभ आहे. योगी आणि निर्मळ, हिरा आणि कमळ, योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जी दातारा. साधू भेटणं दुर्लभ आहे. बहुआवगड आहे संत भेटी. पण काय मागच्या जन्मातलं गाठोडं असेल, तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मागचं गाठोडं त्या एवढ्याचं, आणि त्याला एवढे अधिकारी संत सापडले आणि त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन कोपऱ्यात बसलं. महाराजांनी सांगितलं, सारे दर्शन घेऊन घरी गेले. तो काय करतो रे इथं? नाही म्हणले, मग काम आहे. काय काम आहे? जवळ येऊन सांगतो. पुन्हा एकदा पाय धरले. अरे सांग ना. एकच काम आहे, मला स्वर्गात जायचंय. महाराज म्हणले, आंघोळ कोण दिवशी केली ती? म्हणला मागच्या महिन्यात. रोज करीत नाही. इतका काय नादात लागत नाही. म्हणला कुठं बसू पाणी उडीत कुठं जाऊन ते अंग घासीत ते. मागच्या महिन्यात केली ती. म्हणला ते बी एक जणाच्या मातीला गेलतो म्हणून येताना केली ती. नाही तर काय आंघोळी गिंगोळीच्या नादात पडत नाही म्हणे मी. महाराज म्हणले, नालाय का? अरे जटाच्या चुंबळी वळल्याता, नखाच्या चुंबळी वळल्याता, जटा खाली लोंबायल्याता. एवढं मोठं ज्यांनी आयुष्य परमार्थात घातलंय त्यांना स्वर्ग दुर्लभ आहे. आणि तू म्हणतो मी कालच्या महिन्यात आंघोळ केली ती आणि आता स्वर्गात जायचं म्हणतो, येडायस की काय? ते म्हणला, महाराज मी कालच्या महिन्यात आंघोळ केली का मागच्या 7-8 वर्षापूर्वी केली हे सांगू नका. मी इतका नशीबवान आणि पुण्यवाने, मला तुमचे पाय सापडेत. आलिंगन संताचिया दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. सारं पाप संपलंय माझं. मला माझं कपाळ तुमच्या पायाला लागलेलं आहे. पण तो महाराज बी किती चांगले असतील. महाराजही अधिकारीच असतील ना ते. त्यांच्या तुमच्या पायावर माझं कपाळ लागलंय, काय राहिलं माझ्याकडं पाप? महाराज म्हणले, जरा चतुर आहे गडे. जी माणसं बोलण्यात पटाईत असतात का ती शक्यतो जरा बऱ्यापैकी राहत असतात. हुशार होतं, हुशार होतं. पण नाही रे, स्वर्गात जाणं शक्य नाही म्हणे महाराज. तुमच्यासारख्या साधूचे पाय धरल्यावर काय अशक्य? रागानं अशी कंबर धरली आणि संदेशी फेकितलं. मर म्हणे वरे. वरे फेकून द्याला, पण स्वर्गाच्या शेवटच्या पायरीवर आदळला. शेवटची पायरी म्हणजे यमाचं डोकं आहे. यमाच्या डोक्यावर पाय द्यायची हिंमत कोणाची नाही, फक्त 18 संतांची. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. यांच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद कोणाची? ज्यांच्या डोक्यावर पाय देण्यासाठी साधना लागते. भक्त प्रल्हाद, हो, उपमन्य, ही जी लोक आहेत का, ही लोक त्याच्या डोक्यावर पाय, कारण यांच्याकडे नामाची साधना आहे, भजनाची साधना आहे. आणि म्हणून यमानं सांगितलं, तुला ज्या महाराजांनी पाठवलंय त्या महाराजांना मी नमस्कार करतो, त्याबद्दल दुमत नाही. पण भानगड एक आहे, तुझ्याकडे भजनाची साधना नसल्यामुळं माझ्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. गोपीचंद असेल, साधना होती, नाही जाता येणार. त्यानं तिथून आवाज दिला, महाराज हे यम मला वरे जाऊ दे ना. महाराजांनी आवाज दिला, दक्षिणाधिपती. दक्षिणाधिपती म्हणजे यम. जी 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 जी. यम असा खाली झाला. जी जी, काय काम आहे, काय काम आहे, काय काम? तर महाराजांचं नाव होतं विश्वामित्र. जगातला 1 नंबरचा तपस्वी. विश्वामित्रासारखी तपश्चर्या कोणी केली नाही. जगातला 1 नंबरचा तपस्वी.
काय काम. मी त्याला स्वर्गात पाटील वरे का घेत नाही, आरतुरच म्हणले महाराजजी माफ करा, तुमच्या पुण्याईच्या बळावर त्याला स्वर्गाची शेवटची पायरी सापडली, पण त्या पायरीवर जाण्यासाठी त्याच्याकडे ती साधना लागतील, ती नाही. महाराज म्हणले अरे मी त्याला स्वर्गात पाटील आहे, तू जर नाही येऊ दिलं तर चंद्र सूर्य तोपर्यंत मला म्हणतील यायच्यात हिंमत नव्हती तर पाटील कशाला. नाही आता ते तुम्ही तुमचं ठरवा म्हणले, पण त्याची हिंमत नाही माझ्या डोक्यावर पाय द्यायची, कारण त्याची साधना नाही. आणि त्याला जर जायचंच असेल तर तिथं बसून साधना कर. वृद्धश्रवानं तिथं साधना केली ती. वृद्धश्रवा हा जयद्रथ नावाच्या व्यक्तीचा बाप होता, जयद्रथाचा बाप होता, जयद्रथाचा. पण तिथे अर्जुनाने जयद्रथाचं डोकं कापून मांडीवर टाकलं, 2 दिवसाला स्वर्गात जाणार होता, पण यानं डोकं उचलून खाली टाकलं की वृद्धश्रवा मेला खाली बोंबलत आला. पोट्ट नालायक होतं ना, म्हणून बापाला पाप फेडावं लागलं. ते तिथं जर साधना केली तर आवाज द्याला कर रे 10-5 दिवस भजन, ते म्हणला एकदा करीत नाही. तुमचे पाय कशासाठी धरलेत म्हणे, स्वर्गाला जाण्यासाठी. हे म्हणला भजन करीत नाही, येऊ देत नाही. आणि महाराज म्हणले तुला टाइम नाही करे काय येडे कर, नाही म्हणे तुमच्या पायात एवढी पावर आहे, मला स्वर्ग भेटत नाही. महाराजांनी यमाला सांगितलं आता जे स्वर्ग आहे का त्या स्वर्गात तू नको येऊ देऊ, मी दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाची शाटी तपिन नदी, एके सृष्टीवरी सृष्टी केली, दुसरा स्वर्ग दुसरी प्रतिसृष्टी निर्माण केली. ही ज्यांच्यात ताकद आहे महाराज, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. स्वामी राम नावाची व्यक्ती एकदा आग्र्याला पोचली. आग्रा नाव माहिती ना, आग्रा. स्वामी राम 1949 ते 51 ते शंकराचार्य होते. 2च वर्ष शंकराचार्य पद भोगलं, फक्त 2 वर्ष. त्याच्यानंतर ते नको म्हणाले. महाराज महत्व हरवी चातुर्य लपवी, पिशेपणे मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे खऱ्या साधूचं लक्षण आहे. हे मोठाडपणात बोलत नाही. परवाले एक जण म्हणला माझ्या स्वागताला 3 पोते फुलं आणता का. ते म्हणला पाकिट तू या मनासारखं दिलं, फुलं आणून टाकू का, तू ह्यात पाकिटातले 7-8 हजार खर्चून फुलं टाक. आगाऊच धंदा ना. हे आमचे नाटक भलते सोंग, भलते सोंग. शंकराचार्य पदाचा त्याग. जे बावल्यावर चढे का त्याला शंकराचार्य होता येत नाही. हा कसं होता येईल त्याला, हे चांगल्या पिळ्यात गुतले त्याला नाही होता येत. स्वामी राम 1949 शंकराचार्य एका पीठाचे आग्र्याला गेले. मा भगवतीची भेट झाली. ती नैनितालच्या अरण्यात एक साध्वी भेटली होती स्वामी रामांना. या भारत देशात, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधूंचं आधिपत्य किती मोठे आहे. हे विश्व जर शाबूत असेल तर 2 लोकांच्या शक्तीवर, एक पतिव्रतेच्या शक्तीवर आणि एक साधूच्या शक्तीवर आहे. 2 लोकांवर विश्व चालते. तुमच्यात पण फार मोठी ताकद आहे. तिची देवावरी सत्ता, एवढी मोठी ताकद आहे. देव तुमचं ऐकतो, देव देव देव. पण तसं वागावं लागेल ना. महादेवाला टोपलं भर बेल वाहतीन, पप्याच्या बापाला टायमाला भाकरी देत नाही. ते 12 वाजता तर दाताचं पाणी गिळूगिळूच बसलं. म्हणलं काऊन बसले अंशीरामजी. काय नाही म्हणले, पप्याची माया बेल व्हायला गेली आणि जेवायचा मेळ. काय नाही म्हणले, आता ती बेल वाहून येईन तवरक. मेला अंशीराम असाच. 2-3 महिन्यात त्याचं वजन कमी झालं. हो मी गेलं, मी आणलं जीजी अंशीराम तात्या वाळले. हो ते टाइम खातेत. हो पहाट मी बेल व्हायला निघले की जेवायचं म्हणते. यायच्या पोटात काय बरम्या नांदायला पहा. मी म्हणलं जीजे तू नवऱ्याला उपाशी ठेवून महादेवाला बेल वाहतीस, तुला उजनीच्या तळ्यात टाकलं तरी ज्या माश्या तुला खात्यान का त्या माश्याला नरकाला जात्यान तुला खाल्ल्यावर. मालकाला जेवायला देत नाही, महादेवाला बेल वाहती. तिची मैत्रीण तशीच. दरी एकादशीला 1,00,000 मंजुळा पांडुरंगाला वाहाची, पप्याच्या बापाला नीट बोलत नव्हती. यायची सत्ता असते होय देवावर. देवानं तुमचं ऐका, गिरगावच्या बाळूचं ऐका. रोज सकाळी एकदा पप्याच्या बापाचं दर्शन घ्यायचं. जिच्या कपाळावर कुंकू आहे का तिने एकदा पप्याच्या बापाचं दर्शन घ्यायचं. भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही.
आणि जी पप्याच्या बापाचं दर्शन घेत नाही महाराजाला काजू टाकून दूध देती, ही ज्या भागात आहे त्या भागात दुष्काळ पडू. तू गळे शपथ पडू. तिची देवावरी सत्ता. असं तुम्ही असं म्हणताल की नेमकं काय प्रकारे नाही. हे संप्रदायात सोंभाळ्या कारभार नाही. इथं कर्तव्य लागते, देखावा नाही. देखाव्याला असे लय लोळायलीत नदीच्या कडीला. 22च्या पुढच्या सांगतो, जो दिवसात आपल्या वडिलाचं एकदा दर्शन घेतो त्यानं भारतातल्या कोणाच महाराजाचं पाया पडायचं नाही. पडू नको म्हणत नाही, पण नाही पडला तरी तुला पाप नाही. पण एकदा बापाच्या आणि माईच्या पाया पडत जाय. माय बापाचं दर्शन न घेता महाराजाच्या थैल्या वागीत असेल, तो दिसला तरी गाय कापल्याचं का पाप लागतंय. विठाला विठाला. आपल्याकडे ज्ञानोबाराय तुकोबारायांनी फार सोपा परमार्थ सांगितलाय. देखावा नाही, देखावा नाही, देखावा नाही. अत्यंत सोपा. चला. नैनितालच्या अरण्यामध्ये माता भगवती सापडल्या आणि त्यांनी आग्र्याला स्वामी रामांना पाठवलं. जा राम, आग्र्याला जा रे, जा राम, जा जा आग्र्याला जा. आग्र्यात गेल्यावर त्यांना एक भिकारी सापडला. एक भिकारी होता. भिकाऱ्याच्या हातामध्ये एक काठी होती, दंड होता. डाव्या हातात धरली होती काठी आणि आबा उजवा हात असा केलेला होता. आणि तो भिकारी असा नाकाच्या शेंड्यानं पुढं चालत चालत, म्हणजे नाकाकडे दृष्टी ठेवून, म्हणजे नाकाच्या शेंड्यानं चालायला, म्हणजे नाक घासायला नाही, अशा नासागरी समोर असं पाहत 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 पुढे चालला. आणि स्वामी रामांनी विचारलं, महात्माजी. पहा, मोठी लोक भिकाऱ्याला पण महात्मा म्हणले, कारण तो भिकारी त्या अधिकाराचा होता. थांबल्याबरोबर असं पाहिलं. जी बोलिये. इथे एक साध्वी राहते. ते हिंदी भाषित होते. त्या भिकाऱ्यानं सांगितलं, जिथं सूर्य क्षीण झालाय, सर्व आग्र्यात ऊन पडले आणि जिथं सावली पडली त्या जागेवर ती साध्वी स्त्री राहते. स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याला विचारलं, महात्मा जी, ऐसा कर करके जा रहे, बोले तुम्हारा ये कर है सामने क्या? ये भिक्षा पात्र है, बोले भिक्षा पात्र है. स्वामी रामांनी विचार केला, याच्यावर भिक्षा किती बसल? त्यानं सांगितलं, दिवसात एकदा एका घरी भिक्षा मागतो. ज्या घरानं याच्यावर बसल एवढी भिक्षा द्यायची, ती खायची. उद्या 12:30च्या नंतर पुन्हा तितकीच मागायची. रिकामा वेळ ब्रह्मांडाच्या मालकाचं चिंतन करीत बसतो. स्वामी रामांनी त्याला प्रणाम केला. जगातला एक आगळा वेगळा भिकारी होता. भिकार चोट नव्हता. आणि भिकार चोटांपासून सावधान राहा. भिकारी काय नाही, भिकारी पोटासाठी मागत असते, ती भिकारी होता. स्वामी राम मनातली मनात त्या भिकाऱ्याचा विचार करीत जिथं सूर्य क्षीण झाला तिथपर्यंत पोचले. आग्रा उन्हानं असा तापलेला आहे, पण एकाच जागेवर सूर्य क्षीण आहे, तिथं सावली आहे. 4-2 झाडं आहेत. त्या झाडाच्या मध्ये एक पर्णकुटी आहे. त्याच्या समोर एक लहानशी अशी कबर आहे, समाधीसारखं आहे. आणि त्याच्या अलीकडे एक स्त्री बसलेली आहे. आवाज दिला, बीबीजी. मला परवा मागच्या आठवड्यात एका फौजीनं फोन केलता बापू. त्यांनी सांगितलं, मी ते ठिकाण पाहून आलो, कारण देशसेवेतली लोक देशात कुठेही त्यांच्या बदल्या होत्यात, त्याच्यामुळं ते पाहतात. त्यांनी फोन केला, मी ते ठिकाण पाहिलं म्हणे. हो. आणि मग आग्र्याच्या बाजूला ते ठिकाण आहे. तिथे स्वामी राम गेल्याबरोबर आवाज दिला, बीबीजी. स्वामी राम दर्शन का घेत नव्हते? तिच्या अंगावर कपडे वेगळी होती आणि तिच्या समोर एक जी देवता होती ती स्वामी रामांना मान्य नव्हती. कारण मोठी लोक चिकित्सा केल्याशिवाय किंवा त्याचं पूर्ण ते कारण शोधल्याशिवाय कोणाच्या पुढे वाकत नसतात. ती माणसं मोठी असतात. बीबीजी. तिने आवाज दिला, बोलिये राम. स्वामी रामांच्या लक्षात आलं, मी बीबीची म्हणलो, साध्वी नाही म्हणलो, बैरागिनी नाही म्हणलो, माताजी नाही म्हणलो, बीबीजी म्हणलो, कारण ती विशिष्ट प्रकारच्या संप्रदायाची स्त्री होती. मग मी बीबीजी म्हणलो, या बाईनं माझ्याकडे न बघता मला स्वामी राम म्हणाली. ही त्रिकाल ज्ञानी आहे, ही अंतर्ज्ञानी आहे. ह्या स्त्रीला कळते कुठला तरी हिच्याकडे साक्षात्कार आहे. पण मोठी माणसं एका साक्षात्कारानं वाकत नसतात. स्वामी रामांनी दुसरा एक आवाज दिला, बीबीजी. तिने सांगितलं, ए राम, कुछ काम है तो जल्दी बोलिए. माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येतोय, बोलिये. स्वामी रामांनी विचार केला, हिचा अधिकार बघण्याचा योग आलाय. आणि स्वामी रामांनी तिला सांगितलं, बीबीजी, या परिसरात गेल्या 27 दिवस झालं पाऊस नाही.
पर्जन्य होना, बारिश होना, बरसात होना, त्या म्हातारीनं स्वामी रामांकडे न पाहता मांडी खालचा चिमटा स्वामी रामांकडे फेकला. लोखंडी चिमटा होता, तो चिमटा फेकला आणि स्वामी रामांना सांगितलं, राम तुम्हाला ज्या दिशेला पाऊस पाहिजे त्या दिशेला तोंड करून चिमटा वाजवा. तर ते स्वामी राम होते महाराज. ते चिमटा तुमच्या आमच्या हातात जर असताना, दुष्काळ असताना, तर आपण आपल्या शेतात वाजिला असता, त्याच्यानंतर मेहुणीच्या रानात वाजिला असता, भावाच्या रानात नसता वाजिला, मेहुणीच्या रानात वाजिला असता, मग पुन्हा तिकडच्या सासरवाडीकडच्या गणगोताच्या वाजिला असता, आणि मग माईकडच्या गणगोताकडे आला असता. असा सुंबळ्या कारभार आपला. पण ते स्वामी राम होते. स्वामी रामांनी विचार केला, पूर्वेकडे तोंड करून जर चिमटा वाजिला तर हा परिसर शीतल होईल. या 3 दिशा राहत्याल, दक्षिणेकडं नकोय, उत्तरेकडं नकोय, पूर्वेकडं नकोय, पश्चिमेकडं नकोय. मग स्वामी रामांनी चिमटा वाजित असताना गोल प्रदक्षिणा केली. याने तानींच कानी गोल प्रदक्षिणा करून चिमटा वाजिला. 4ही दिशेनं पाऊस पडला. स्वामी रामांनी चिमटा कपाळाला लावला आणि स्वामी रामांनी तिला प्रणाम केला आणि मग ती उठली आणि स्वामी रामांना प्रणाम केला. दोघंही एकमेकाला विचारत होते. स्वामी रामांना त्या विवीजीने विचारलं, ए राम आप झुके नहीं बोले, अपने चरण नहीं छुए बोले मेरे. याली हिंदी. तो स्वामी राम म्हणले, विवीजी माताजी मी परीक्षा पाहिल्याशिवाय कोणाचे पाय स्पर्श करत नाही. आपला अधिकार इतका मोठा आहे. आपण सिद्ध केलेला चिमटा मी वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतोय, इतकी शक्ती आपली मोठी आहे. स्वामी रामांनी आता तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून मी तुमच्या पाया पडलो असं स्वामी राम म्हणाले. पण स्वामी रामांनी विचारलं, मी 3दा आवाज दिला तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही. एकदा नुसते राम म्हणाल्या, एकदा म्हणाल्या काम काय. मी म्हणलं पाऊस पाहिजे तर चिमटा फेकला, पण तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही, मला नमस्कार केला नाही, आता माझ्या पाया पडले. कारण काय. तिनं सांगितलं, मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच नालायकानं वाजिला. मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच नालायकानं वाजिला. आभाळ आलेलं निघून गेलं आणि तुम्ही भर उन्हात वाजिल्याच्या नंतर सिद्ध केलेल्या चिमट्याला तुमचे सिद्ध हात लागल्याच्या नंतर पाऊस पडतोय. इतकं पवित्र तुमचं शरीर आहे म्हणून मी तुमच्या पाया पडते. इतका संतांचा अधिकार मोठा आहे म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, एका वारकऱ्यांचे मित्र होते. ते एकदा वाराणसी काशी गयेला गेले. काशीला जायची इच्छा होती. मला असं वाटतं श्रावण मास असेल आणि ते गेले काशीला. काशीला जाता जाता त्यांच्या मित्राला म्हणाले, अरे तुला यायचं का रे. त्यांचे मित्र वारकरी होते, निष्ठावंत वारकरी होते, निष्ठानिष्ठीतले नव्हते, निष्ठावंत वारकरी होते. वारकऱ्याचं सोंग आणणारे नव्हते. प्रचंड विद्वत्ता, नम्रता आणि भक्तीचं सूत्र ज्याच्या हातात आहे असे परमपावन वारकरी संत रविदास होते. अरे मला विश्वनाथाचं राजेश्वराचं दर्शन घ्यावंसं वाटतं रे. इच्छा सुद्धा आहे, मनात ती वासना आहे, कल्पना आहे, भावना आहे. वासना म्हणजे इच्छाच नाही, इच्छा आहे दर्शनाची. पण माझ्या आई बाबा म्हातारे झालेत रे.
आणि माझ्या आई बाबांना झोका दिल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. मी काशीला गेल्याच्या नंतर त्यांना कोण झोका देईल? मित्रांनी सांगितलं काय गप्पा करतो म्हणे, तू आता बुट चपला शिवायला. त्या वारकऱ्याचा व्यवसाय होता चपला आणि बुट शिवायचा. बूट चप्पल तुमच्या आमच्या शिवायच्या, बूट ह्या पोटाची खळगी भरण्यासाठी. मी नेहमी सांगत असतो तरुणांनी काम करायचं आणि काम संपल्याच्या नंतर भजन करायचं. काम बंद करून जर कोणी भजन करीत असेल तर त्याच्यासारखा नालायक जगात कोणी नसेल. लाईट चालू असेल, मोटर बिघडलेली नसेल, ऊसाला पाणी भरायचं असेल आणि ऊसाचं पाणी भरायचं सोडून जर टाळ वाजित असेल तर तो नालायक. कारण ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, गोरोबा काका, निवृत्ती दादा, सोपानदेव यांनी आपल्याला काम बंद करून भजन करायचं सांगितलं नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम. काम करायचं, आधी काम, आधी काम. हरि का नाम पेट का धंदा, रे हरि का नाम पेट का धंदा, न करे ओ मूर्ख अंधा. पोटासाठी धंदा करीत नाही, भगवंताचं भजन करत नाही, हा मूर्ख आहे, नालायक आहे, हा सोमळ्या आहे, हा बिनाकली आहे. काम करायचं काम. तुम्हाला एक सांगू सज्जनांनो, मोठ्या कौतुकाने इतका मोठा सप्ताह करतात. हा सप्ताह करण्यासाठी अर्थ लागतंय. म्हणजे ज्याच्या जीवनात काम आहे त्याच्याकडे अर्थ येत असतो आणि ज्याच्याकडे कष्टानं आलेला अर्थ ज्यानं परमार्थात खर्चिला त्याच्यासाठी पंढरीतला मालक टाळी वाजित असतोय. म्हणून काम करायचं, काम आपल्या वाट्याला आलेलं काम करायचंच. ज्याच्याकडे शेती आहे का त्याला किती मोठी नोकरी असू द्या, त्यानं रविवारी का होत नाही पण शेतात एकदा जाऊनच यायचं. काळ्या मातीशी नाळ असलेला व्यक्ती ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडतो. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. तुम्हाला आमचा एखादा भंगिऱ्या सांगत असेल काय होतंय चल ना, तर त्याला इतकंच म्हणा, तू बी महिना 2 महिने बिन पाकिटाव कीर्तन कर ना. कसं होतं माहितीये का, आपल्यावर घेतल्यावर कसं जळत. काय महाराज तुमचा प्रवास आहे, बाबा 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 बाबा, सकाळी कुठं होतात, दुपारी कुठं होतात, आता कुठं आहेत, उद्या सकाळी कुठं यशवाडीला जायचंय. त्याचे गठुडे नाही पाहिले तुम्ही. दुसऱ्यावर घेतल्यावर राग येतो, याच्याकरता आपल्यावर घेऊन बोललं पाहिजे माणसानं. आम्ही सगळी माणसं भजन करतात, याच्या पाठीमागं आगळा वेगळा संसार दाखवायचा स्वार्थ आहे. तसं तुम्ही सुद्धा कामं करत जा, ही तुमच्या चपलाला बुटाला हात लावून विनंती करतो. तुम्ही काम करत जा. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या, राजेश्वराच्या आणि पंढरीतल्या मालकाच्या नंतर जगातला देव कोणता असेल तर पैसा नावाचा देव आहे. आपल्या रक्ताच्या नात्यातली हरामखोर पाहुणे सुद्धा आपली बेजारी चालल्यावर आपल्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत आणि आपल्याकडे 2 पैसे असल्यावर ते पाहुणे घरी येऊन आमंत्रण देतात, या बरं मुलाच्या लग्नाला. हो, आता तू या मुलाला ही शिकपोर होणार आहे, त्यानं अक्षदा टाकल्यावर. धनवंता लागी सर्व मान्य, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई. अपना साथी नहीं रे कोई, अपना साथी नहीं रे कोई कोई कोई, सब पैसे के भाई भाई भाई.
पैसे के भाई. एक मी ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याचं गाणं ऐकील तर म्हणू नये, संप्रदायात परमिशन नाही असं काही म्हणायची. ना बाप ना भैया रे सबसे बडा रुपया. म्हणून याच्याकरता काम करायचं. माफी मागून म्हणतो बरं ते. म्हणून 2 पैसे कमवत जा, काळ्या मातीशी नाळ ठेवा, रानात जात जा, जात जा शेतात. इथून पुढे या महाराष्ट्राच्या मातीत ज्याच्या नावानं ईदभर जागा असेल तो भारतातला राजा असेल. लिहून घ्या गिरगावकराचं. प्रेम करा काळ्या माईवर, प्रेम करा. गरज आहे, गरज आहे. भंगिऱ्याची बुटं उचलणं बंद करा. नालायकांच्या चपला उचलणं बंद करा. जा आपल्या शेतात जा. त्या काळ्या माईला आनंद होईन. आपल्या बाप दाद्याने आपल्याला तिच्यातले मोती खाऊन आपल्याला मोठं केलंय. त्या काळ्या माईचे उपकार फेडा. ती काय नाही, ती काही मागत नाही आपल्याला. जात जा तिच्याकडे. चला. ज्या महात्म्याचा समाधी सोहळा आहे त्या महात्म्याने तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दाढ्या कटिंग करून पंढरपुरातला मालक प्रसन्न केला. हो, तुमच्या माझ्या दाढ्या कटिंग करून मिळालेल्या वेळामध्ये भजन करून जगाचा मालक वाकवला. त्या सद्गुरू शेना महाराजांनी बगलामध्ये धोपटी अडकून तुमच्या आमच्या दाढ्या कटिंगी केल्या. पण काम आटपल्याच्या नंतर जगाच्या मालकाचं भजन केलं. आता ज्या साधूचं चरित्र सांगतोय ते संत रविदास महाराज तुमच्या आमच्या बुट चपला शिवले. मित्राने विचारलं वडिलांना झोप लागत नाही म्हणतो. आता तुझे वडील झोपलेत का? ते म्हणलं हो. आई झोपली. मग कसे झोपले? तू तर दुकानात आहेस. हातातली रापी आणि नराणी खाली टेकली. ते टोच्या खाली टेकला. त्याला जवळ बोलिलं आणि शेंडीला गाड बांधलेली दोरी दाखिली. संत रविदास महाराजांच्या शेंडीला एक दोरी बांधलेली होती आणि ती दोरीचं मागचं टोक घरात गेलेलं होतं आणि घरात ते बंगईला बांधलेलं होतं. बुटं शिवता शिवता डोकं हल्लं की बंगई हालत होती आणि आईबाबाला झोप लागत होती. धंदाही चालू होता आणि आईबाबाची सेवा चालू होती. मी जर काशीला आलो तर माझ्या आईबाबाची सेवा घडत नाही, याच्याकरता येत नाही. पण जाता जाता आईबाबाला सांगितलं, आईबाबा हा माझा मित्र काशीला चालला आहे. लोकांच्या बुटं चपला शिवलेल्या उत्तम व्यवहारातून कमवलेलं उत्तम संपत्तीतलं एक नाणं, आदला, दमडी, कवडी, लालपई, खडका, डबल पैसा, त्याच्यातली एक पै त्या मित्राला देऊन टाकली आणि बुटं चपलं शिवायचा जो दोरा होता का ते 2 वहू देऊन टाकला आणि जा म्हणे आमच्या या पैशाची फुलं पांढऱ्या रंगाची भगवान राजेश्वराला विश्वनाथाला काशीमध्ये समर्पित कर. गेला तो मित्र. काय त्यांचा महिमा शेवटचा पुरावा. त्रास देणार नाही. 11च्या आधी एका शकंदन सोडित नाही, पुढं बी नेत नाही. काशीत गेल्याच्या नंतर स्नान करण्यासाठी गंगेच्या पात्रात पोचले. आपली वळकटी वगैरे ठेवली. अंगातला सदरा वगैरे बनेन काढलं. गंगेच्या पात्रात उतरले. स्नान आटपलं. दुसरे कपडे घातले. गाथा काढला आणि गंगेच्या पात्रात गाथा वाचत बसले होते. तेवढ्या अवकाशात त्या गंगेच्या पात्रात फुलं विकणारी एक व्यक्ती आली. पांढऱ्या रंगाची फुलं डालात होती आणि तो रविदास महाराजांना दिलेला आदला कमरेला धोत्राच्या गुड्यात खोसलेला होता. तो त्याला देऊन टाकला. त्याच्यापासून फुलं घेतली आणि गाथा वाचिता 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 बऱ्यापैकी अभंग पाठ असतील. ते अभंग पाठांतर त्याची आवर्तन टाकता टाकता त्या फुलाची माळ ववली. दोरा कशाचा होता माहिती आहे का? बुटं चपलं शिवायचा. पण त्यानं बुटं चपलं शिवलेले नव्हते, त्याच्यासाठी आणलेला दोरा होता. त्याला असा मेनानं वर पिलेला दोरा म्हणतात. आणि तो हार करून असा बाजूला वाळवंटात ठेवला आणि गाथा वाचित होते. तेवढ्या अवकाशात गंगेच्या पात्रात एक चमत्कार झाला आणि गंगेच्या पात्रातून एक हात वरी आला. तो हात सोन्याचा होता, रत्नजडीत हात होता आणि त्याच्या या बोटामध्ये एक रत्नजडीत कंगन अडकिलेलं होतं. कंगन. आता तसा गंगेच्या पात्रातून हात आल्यावर पहिला आपल्यापेक्षा हे वर्ग जास्त धावतो. जरा भावनिक वर्ग आहे ना. कोण्याही मंदिरात गेलं की देवाच्या तोंडाला पेढा लावते आणि खातो का तुमच्या हाताने देव पेढा? मोठाडपणानं देवाच्या तोंडाला पेढा लावला. घरी गेली आणि त्या पेढ्याला पुन्हा मुंग्या लागल्या. देवाच्या तोंडात मुंग्या. हे कुठं काय? ही काय नियम आहे का असा? बरं, उरलेला पेढा प्रदक्षिणा घालताना मंदिराच्या मागून चिटकिती. देव मागून खातो का पेढा? नका करी जाऊ असं. कोण सांगतो तुम्हाला? नाही. हा वर्ग जास्त भावनिक.
लागलीच काही बायकांनी त्या हातावर तांदूळ टाकले, हात गायब. कोणी पेढा टाकला, हात गायब. कोणी पैसे टाकले, हात गायब. कोणी फुलं टाकले, हात गायब. काय काय टाकू लागले. कोणी हळीत कुंकू दिलं, हात गायब. सगळी लोक थकली, नुसती पाहत होती. यांचं साधना आटपली, गाथा सगळं काही गुंडाळून घेतलं, ज्ञानेश्वरी वगैरे काय असेल त्याची साधना नित्यनेम पिशवीत टाकलं आणि पाहिलं तर समोर एक हात आहे. नाही विचार केला, सगळ्यांनी सगळं टाकलं पण हातानं काही स्वीकारलं नाही. आपला मित्र आईवडिलांची सेवा, काम बूट चपला शिवता शिवता आईवडिलाची सेवा करतो, त्यानं सुदाम, सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे पैसा, कष्टाचा दाम दिलाय. आणि या दामानं आपण फुलं विकत घेतलेत, हार वावलाय. एवढा हार टाकायचा का त्या हातावर? संत रविदास महाराज चर्मकाराच्या कुळात जन्माला आलेला महात्मा, साधूसाठी जात नाही, साधूसाठी जात नाही. वारकरी संप्रदायात जातीला किंमत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. या संप्रदायात तुका म्हणे नाही जाती सवे काम, आणि ज्याची मुखी नाम तोची धन्य. जो चांगला वागतो का त्याला धन्य म्हणतात. जातीला नाही चोंभाळलं या संप्रदायात, अद्याप नाही. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, किंवा कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वार करी त्यांचे पाय माझे सिरे. साध्वी जनाबाई गंगाखेड निवासी सांगतात, उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय, पण पंढरपुरातला वारकरी. याच्याकरता त्याचे पाय माझ्या डोक्यावर येतं. आणि मग ती फुलांची माळ हातात घेतली, मित्राची आठवण केली, त्याच्या आईबाबांची आठवण केली, आणि विश्वनाथाचं नाव घेऊन ती फुलाचा हार त्या हातावर टाकला. रत्नजडीत हार होता. त्या हाताने तो फुला असे 2-3 वेळेस असा हात केला, असा केला, असा केला. हात पाण्यात गेला, पुन्हा वरी आला, फुलं होते. पुन्हा पाण्यात गेला, पुन्हा वरी आला, आणि तिसऱ्यांदा हात गेला तो पुन्हा आला नाही. सगळी लोक म्हणले तुम्ही टाकलेली फुलं घेतली. ते म्हणला माय नव्हती बाबा, माझा एक रविदास नावाचा मित्र आहे, तो बुटा चपला शिवायचा व्यवसाय, त्यानं आदला देलता, त्याची फुलं घेतली होती. दृष्टांत संपला. घरी आले. घरी आल्याच्या नंतर विश्वनाथाचा प्रसाद दिला. रविदास, ए मित्रा, हा प्रसाद धर, तुझ्या आईबाबाला दे. रविदासाचे डोळे भरून आले आणि सांगितलं, बाळा तू ज्या दिवशी काशीत गेला का त्या दिवशी मला विश्वनाथानं प्रसाद देऊन टाकला. चांबडे बुडवायच्या कुंडामध्ये जे गंगेत हात आलता का, ज्या हाताला कंगन होतं का, ते कंगन रविदासाला कुंडात घरी दिले. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. काय ताकद महाराज. आई वडिलाच्या सेवेच्या पुण्याईनं संत रविदास महाराजाला विश्वनाथानं घरी बसल्या बसल्या कंगन द्यावा, हा संतांचा महिमा. म्हणून मालक पहिल्याकडे त्यांचा महिमा
मला दिलेला वेळ आटपत आला. अधिष्ठान देवतेला साष्टांग प्रणिपात करतो. या परिसरातला यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी नामधारक निष्ठावंत वारकऱ्यांना या परिसरातल्या प्रणाम करतो. उपस्थित गुणीजनांना प्रणाम करतो. तुम्हालाही दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा रघुमाई हातवरी करा फक्त अर्धाच मिनिट. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय टाळी टाळी नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे भोले नमः शिवाय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी माऊली गावकऱ्यांच्या वतीने आदरणीय अभिमान आबा पांचाळ संपर्क करत होते. मनाचा मोठेपणा करून इथं हजर आहेत, त्यांना धन्यवाद. आदरणीय संतोष गुरुजी आहेत, उत्तरेश्वर बापू आहेत, आदरणीय आमचे चंद्रकांतजी महाराज आहेत, आदी करून संस्थेची सर्व विद्यार्थी चोपदार भालदार आदी करून विनेकरी सर्वांना प्रणाम करतो. गावातील सर्व अण्णावाच्या मंडळीला धन्यवाद देतो. मला काही नाव पाठ नाहीत आणि पाठ करून इथली ग्रामपंचायत लढवायची नाही, त्याच्यामुळं सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि मला असं वाटतंय चाल झाली अशी ग्रही धरू. विठ्ठल जय जय विठ्ठल. त्याची सूचना उचलू नका. क्षमा